नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सगळ्याच गोष्टी शब्दातून सांगितल्या जातात असं नाही. अनेकदा परिस्थिती तुम्हाला काही सांगत असते. समोर दिसणाऱ्या दृश्यातून पण काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जात असतात, निर्माण केले जातात. कधी कधी तुम्ही बोलत नाही, पण तुमचं शरीर बोलतं. मला आठवतं 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, ज्याच्यामध्ये कोरडे डोळे आणि ओली चिंब नजर अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांचे डोळे सुके ठणठणीत होते, पण त्यांची नजर ओली चिंब होती. याला देहबोली म्हणतात. तुमचं शरीर, तुमच्या हालचाली, तुमचे हावभाव, तुमच्या शरीराच्या अवयवांच्या वेगवेगळ्या सूक्ष्म हालचाली यातून सुद्धा माणूस बोलत असतो. मी काही वर्षापूर्वी हे नॅशनल जॉग्राफी किंवा डिस्कवरी अशा कुठच्या तरी चॅनेलवर एक मालिका बघितली होती, बॉडी लँग्वेज, देहबोलीवर, सिक्रेट्स ऑफ बॉडी लँग्वेज. मला वाटते तुमच्या युट्यूबवर त्या मालिकेचे व्हिडिओ उपलब्ध पण आहेत. ज्यांना फार उत्सुकता असेल त्यांनी ते मुद्दाम बघावं, समजून घ्यावं. अतिशय सूक्ष्म पद्धतीने मानवी हालचालीतून माणसाला काय म्हणायचंय, काय सांगायचंय, हे शब्दाशिवाय व्यक्त होतं. हे या मालिकेमधून खूप छान समजावलेलं होतं. आणि म्हणून अनेकदा विश्लेषकांच्या तोंडात हा शब्द येतो की त्याची बॉडी लँग्वेज बघा, त्याची देहबोली बघा. कारण जे शब्द बोलले जातात ते खरोखरच त्याच्या मनात असतात, की तो बोलत एक असतो आणि मनात दुसरं असतं. बोटात एक, ओठात एक असं जे म्हटलं जातं ते तुम्हाला कळतं. आणि म्हणून बातमी देताना सुद्धा जो जागरूक पत्रकार असतो त्याने या सगळ्या हालचाली आणि शब्द यांचा मिलाप करून बातमी सांगावी लागते, समजावी लागते. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर आणि त्यांच्या अंत्यविधीपर्यंत जो घटनाक्रम आहे, तो घटनाक्रम किती लोकांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला हे मला माहिती नाही. पण या निमित्ताने येणाऱ्या ज्या असंख्य बातम्या आहेत, प्रत्येक जण आपल्याला जसजसं काही दिसतंय, वाटतंय ते सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करतोय. एक बातमी अशी आली की शरद पवारांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी असं म्हटलंय की एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलिनीकरण व्हावं, एकच पक्ष व्हावा, हीच अजितदादांची शेवटची इच्छा होती किंवा प्रमुख इच्छा होती. जाण्यापूर्वी ते त्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यासाठी अनेक वाटाघाटी झाल्या होत्या. अगदी तारीख पण जवळजवळ ठरली होती. पण आता अजितदादा नाही आहेत, अजितदादा नाही. आणि अशा वेळेला अवघे 2 दिवस उलटलेले नाहीत अपघाताला. अशा वेळी अजितदादांचे निकटवर्ती सोबती ज्यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करण्यासाठी अजितदादांना सर्वथैव मदत केली, अजितदादांच्या हाती आपल्या काकांचा पक्ष ओढून आणण्यात जे जे लोक पुढे होते, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील वगैरे, धनंजय मुंडे वगैरे, हे सगळेच्या सगळे अजितदादा गटाचे नेते अचानक उठले आणि 2 दिवस उलटले असताना थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. कारण सरळ आहे, अजितदादा म्हणजे एका कुटुंबाचा प्रमुख किंवा पिता किंवा पती इथपर्यंत मर्यादित नव्हता. जो माणूस दिवंगत झाला आहे तो एका राज्याचा उपमुख्यमंत्री होता, काही मंत्रीपद सांभाळत होता, मंत्रालय, एका पक्षाचा सर्वोच्च नेता होता. आणि त्यामुळे त्याच्या या विविध जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांचं भवितव्य काय, पुढल्या काळात त्या जबाबदाऱ्या कोण कशा पार पाडणार आहे याची चर्चा स्वाभाविक आहे.
आणि म्हणूनच माध्यमातून याची चर्चा हळूहळू करत दबल्या आवाजात का होईना सुरू झाली होती. जणू काय ते अंत्यविधी उरकेपर्यंत सगळे थांबलेले होते. औपचारिकता ही अंत्यविधी उरकण्यापर्यंत असते, ही गोष्ट वस्तुस्थिती आहे. जनतेसाठी सरकारने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे, पण तो दुखवटा पूर्ण होईपर्यंत सुद्धा राजकारण थांबायला तयार नसतं. कारण राजकारण हे अतिशय प्रतिस्पर्धी असतं. कोण पुढे जातो याची घाई सगळ्यांना लागलेली असते. आणि म्हणून दुखवट्याचा काळ सुद्धा पूर्ण होण्याच्या आधी राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि प्रामुख्याने अजितदादांच्या गटाकडून हालचाली सुरू झाल्या. मी राष्ट्रवादी अजितदादा गट असं म्हणत नाही, मी फक्त राष्ट्रवादी अजितदादा म्हणजे अजितदादांच्या गोटातून आणि गटातून तसं दबल्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. आता सगळी जबाबदारी जशी त्या काळात सोनिया गांधींनी घ्यावी यासाठी काँग्रेसचे अनेक नेते प्रयत्नशील होते, पण आपल्या मुलांकडे लक्ष देत सोनिया गांधींनी ती जबाबदारी नाकारली होती. म्हणून नेतृत्व हे नरसिंहरावांकडे गेलं, त्यांच्याकडून सीताराम केसरींकडे आलं वगैरे वगैरे. हा संदर्भ सुद्धा दिला गेला. अगदी जितक्या सुनेत्रा वहिनी अननुभवी आहेत राजकारणात, तितक्या सोनिया गांधी सुद्धा राजकारणापासून अलिप्त होत्या. ही आठवण करून दिली जाते की आता अजितदादांकडे जो अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचे सगळे निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी ही सुनेत्रा वहिनींकडे सोपवली पाहिजे. अशी जी दबल्या आवाजात चर्चा सुरू झाली त्यातून मग हालचाली वाढल्या. पण मी जो सुरुवातीला देहबोलीचा एक विषय सांगितला तुम्हाला, तो सुद्धा या अस्वस्थतेला चालना देणारा असू शकतो. ज्यांनी कोणी अजितदादांच्या मृत्यूची बातमी आल्यापासून त्यांचा अंत्यविधी उरकला जाईपर्यंतचा घटनाक्रम बारकाईने बघितलेला असेल तर त्यामध्ये अगदी मुख्य सूत्रधार, त्या सगळ्या घडामोडींना नियंत्रित करणारी व्यक्ती कोण असेल, त्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोण असेल, म्हणून तुम्ही त्या सगळ्या घटनाक्रमावरून एक नजर फिरवलीत, अभ्यासू नजर फिरवलीत, तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं आपण हाताळतोय असं दाखवणारी एक व्यक्ती सतत कॅमेऱ्यासमोर होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रियाताई सुळे असं आहे. सुप्रियाताईंच्या तोंडून एकही वेडावाकडा शब्द कुठेही राजकारणाचा किंवा कुठलाही आलेला नाही, पण त्या सगळ्या जवळजवळ 24-30 तासांच्या घटनाक्रमामध्ये जितकी दृश्य आपल्या समोर आलेली आहेत, जितकी दृश्य कॅमेऱ्याने टिपलेली आहेत, त्यामध्ये एक गोष्ट साफ साफ दिसते की जो जो काही घटनाक्रम घडत होता त्याची सूत्र हलवणं, त्याला मार्गदर्शन करणं किंवा त्याला नियंत्रित करणं ही जबाबदारी एक प्रकारे सुप्रियाताईंनी उचललेली होती. बघायला गेलं तर बुजुर्ग शरद पवार होते, त्यांचा पुतण्या गेलेला होता, भले राजकारणातला एक प्रतिस्पर्धी होता पण पुतण्या होता आणि वडिलकीचं नातं किंवा पुत्रवत नातं त्या दोघांमध्ये होतं. अशा पार्श्वभूमीवर थकलेले असले तरी शरद पवार यात पुढाकार घेऊ शकत होते किंवा एका जागी बसून त्याविषयी मार्गदर्शन आणि नियंत्रण करू शकत होते, पण त्याचा अभाव दिसला. अपघातानंतर घाई गर्दीने बारामतीला पोहोचताना स्वतः सुप्रियाताई सुनेत्रा वहिनींना घेऊन बारामतीला गेलेल्या होत्या. गाडीतून उतरताना किंवा काय ते हेलिकॉप्टर मधून उतरताना त्या दोघी एकत्र दिसल्या आणि हाताला धरून सुप्रियाताईंनी सुनेत्रा वहिनींना पुढे आणलं. त्यानंतर जेव्हा राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे सांत्वन करायला पवार कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा सुनेत्रा वहिनी हात जोडून बसलेल्या होत्या, बोलत पण नव्हत्या, हरवलेली नजर दिसत होती. पण एकनाथ शिंदे असोत, राज्यपाल असोत किंवा मुख्यमंत्री असोत,
यांच्याशी संवाद साधताना दिसल्या त्या सुप्रियाताई होत्या. ज्या वेळेला अंत्यविधीचे सगळे जे काही मंत्रोच्चारण वगैरे चालू होतं आणि नंतर शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी जो घटनाक्रम सुरू झाला, त्यामध्ये सुद्धा सुनेत्रा वहिनींना हाताला धरून त्या पार्थिवापाशी आणण्याची जबाबदारी उचलून सुप्रियाताई पुढे होत्या. त्यांनी तिथे आणलं, पार्थिवाला नमस्कार करायला सुनेत्रा वहिनींना सांगितलं. त्याच वेळेला अजितदादांचे दोन्ही मुलगे पार्थ आणि जय या दोघांनाही वेगवेगळ्या सूचना, त्यांच्या खेरीज इतर जे कोणी तिथे प्रत्यक्ष गडबडीत काम करत होते त्या सगळ्यांना सूचना देण्याचा पुढाकार हा सुप्रियाताईंनी घेतला होता. एक प्रकारे या सगळ्या घटनाक्रमामध्ये आपण हे नियंत्रित करतोय हे सुप्रियाताईंच्या हालचालीतून, देहबोलीतून दिसत होतं, जाणवत होतं. काही लोकांची कुजबूज सुद्धा माझ्या कानी आली. काही पत्रकारांनी पण मला सांगितलं की हे खटकणारं वाटलं, पण होतं, नजरेत भरणारं होतं. बघायला गेलं तर बालपणापासून सुप्रियाताई दादा दादा म्हणून अजितदादांच्या सोबत वाढलेले आहेत. इतरांना जे दुःख झालं ते सुप्रियाताईंना झालेलं नाही का? झालेलं आहे. पहिल्या फटक्यात ज्या बातमी आल्यानंतर त्या जेव्हा बारामतीत पोहोचल्या तेवढ्या जितक्या डबडबलेल्या डोळ्यांनी आपल्याला सुनेत्रा वहिनी दिसतात तितकंच डोळे पुसताना सुप्रियाताई सुद्धा दिसत होत्या. ज्या हॉस्पिटलमध्ये दादांचं पार्थिव ठेवलेलं होतं तिथे पोहोचलेले रोहित पवार सुद्धा गाडीतून उतरताना अगदी त्या गेटमधून आत जाईपर्यंत ओक्साबोक्शी रडताना दिसत होते. पण तेव्हा तेवढा भावनांचा उद्रेक, कल्लोळ सुप्रियाताईंमध्ये दिसला नाही. आणि ज्या प्रकारे त्यांनी सगळी परिस्थिती हाताळली तेव्हा हे सगळं सांभाळायला आपण समर्थ आहोत याचं जणू काय प्रात्यक्षिक सुप्रियाताई देत होत्या. हे जाणवतं ती सगळी दृश्य बघितली की. आणि हे सगळं करायला मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सुनेत्रा वहिनींच्या त्या भावनांविषयीचा जो व्हिडिओ केला त्याच्यात म्हटलं हे सगळं करायला कुटुंबाच्या बाहेरचे लोक का पुढे आले नाहीत? सुप्रियाताई पक्षाच्या कार्याध्यक्ष होत्या, तसेच प्रफुल्ल पटेल होते, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे होते, धनंजय मुंडे असतील, हे सगळे लोक प्रतिक्रिया देत होते, छगन भुजबळ असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी हाताळायला अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या गोटातले कोणी लोक पुढे का नव्हते? ठीक आहे, विषय कौटुंबिक आहे, पण अशा वेळेला कुटुंब दुःखात असतं आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलून पुढाकार घेणारा कोणतरी निकटवर्तीय, परिचित किंवा तसा तुलनेने दूरचा कुटुंबाबाहेरचा नातलग असतो, हे करायला कोणी नव्हता. आणि ती एक प्रकारे ती जबाबदारी ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी रात्री परत एकदा पार्थिव हॉस्पिटलमध्ये ठेवायचं होतं, त्याविषयी जमलेल्या गर्दीला सूचना देण्याची जबाबदारी सुद्धा सुप्रियाताईंनी पार पाडली. आणि या सगळ्या गोष्टी करताना सुप्रियाताई ज्या अधिकारवाणीने, अथॉरिटीने बोलत वागत होत्या, ती जी देहबोली होती, ती देहबोली अंत्यविधी संपल्यानंतर हळूहळू ती दृश्य अजितदादांच्या गोटातले, अजितदादांचे निकटवर्तीय बंडामध्ये त्यांना अगदी पूर्ण ताकदीने मदत करणारे जे होते त्यांना अस्वस्थ करून गेली का? सुप्रियाताई ज्या अधिकारवाणीने त्या सगळ्या घटनाक्रमात वावरत होत्या, त्यामुळे अजितदादांचे बंडातले सगळे निकटवर्तीय अस्वस्थ झालेत का असा प्रश्न पडतो, मला तरी पडलेला आहे. कारण तीच सगळी मंडळी अस्थि गोळा झाल्यानंतर अल्पावधीत थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर जाऊन पोहोचली. उपमुख्यमंत्री पद कोणाला? अजितदादांकडची खाती कोणाला?
राष्ट्रवादीचं सत्तेतलं स्थान काय, युतीतलं स्थान काय, याविषयी बोलायला ही मंडळी पोहोचली. आणि ती जाता जाता ते वारंवार एक गोष्ट पत्रकारांनी छेडल्यावर प्रफुल्ल पटेल एक गोष्ट सांगत होते की सुनेत्रा वहिनींची सल्ला मसलत करून, सुनेत्रा वहिनींना विचारात घेऊन, त्यांचा सल्ला घेऊनच कुठलाही निर्णय होईल. प्रफुल्ल पटेल जितक्या सातत्याने हे बोलत होते, मग दोन पक्षांचं मर्जर असेल, तुतारीवाली राष्ट्रवादी आणि घड्याळवाली राष्ट्रवादी यांचं मर्जर विलिनीकरण होणार असेल, आणि नंतरचं किंवा आधीचं सत्ता वाटप, मर्जर पूर्वी महायुतीतलं स्थान आणि महायुतीच्या सरकारमधलं अजितदादांच्या गटाचं स्थान, त्यात कुठे काटछाट होईल का, याची चिंता सरळ सरळ दिसत होती, शब्दातून व्यक्त होत होती. आणि म्हणून सुनेत्रा वहिनींशी चर्चा करून, सुनेत्रा वहिनींचा सल्ला घेऊन, कदाचित सुनेत्रा वहिनींना सर्वोच्च नेता करून, अशा स्वरूपाचे जे शब्द वापरले गेले ते राष्ट्रवादीच्या दोन गोटांमध्ये मर्जर पूर्वी, विलिनीकरणापूर्वी जी सत्ता स्पर्धा आत्तापासून सुरू झालेली आहे त्याचं प्रतीक आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. काही हरकत नाही. आणि मग त्याची कारण मीमांसा करताना किंवा कारण शोधताना माझ्या लक्षात आलं की एवढं या लोकांनी अस्वस्थ व्हायचं कारण काय. प्रफुल्ल पटेल, तटकरे असतील किंवा जे कोणी असतील, यापैकी कोणीही त्या सगळ्या अंत्यविधी सोहळ्यामध्ये पुढे नव्हते किंवा त्यांना मागे ठेवलं गेलं का. आणि ज्या प्रकारे मागे ठेवून कौटुंबिक सोहळा म्हणून किंवा कौटुंबिक काय ते औपचारिकता म्हणून सुप्रियाताईंनी पुढाकार घेतला असेल तर त्यात वावगं काहीच नव्हतं. पण आपल्याला जाणीवपूर्वक यापासून बाजूला ठेवलं गेलं. या जबाबदाऱ्या आपण सहजगत्या पार पाडू शकलो असतो, पण आपल्याला ठरवून बाजूला ठेवलं जातंय का. आणि सगळीच्या सगळी सूत्र वरिष्ठ म्हणून, बुजुर्ग म्हणून शरद पवारांच्या हाती जातील आणि शरद पवारांच्या नावाने सूत्र सुप्रियाताई हलवतील. आणि तसं झालं तर आपला परस्पर काटा काढला जाईल, अशा भीतीने ही सगळी मंडळी ही विनाविलंब जवळजवळ काय म्हणाल तुम्ही 48-50 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांकडे राजकीय चर्चा करायला गेली, विचार विनिमय करायला गेली. तेव्हा त्याचं कारण 24 तासाच्या घटनाक्रमामध्ये 24-30 तास असतील ते सुप्रियाताईंच्या ज्या हालचाली होत्या, वर्तन होतं, आचरण होतं, वागणं होतं, त्यामुळे या सगळ्या अजितदादांच्या विश्वासू लोकांना अस्थिर आणि असहज केलेला आहे का, अस्वस्थ केलेला आहे का, असा प्रश्न पडतो. आणि मला तरी पडलेला आहे, मला तरी पडलेला आहे. कारण आपोआपच यापैकी कोणाची बिशात नाही शरद पवारांसमोर उलट बोलण्याची. पण शरद पवारांना पुढे करून सुप्रियाताई आपला राजकीय खेळ पुढे करायला बघतायत का, साधून घ्यायला बघतायत का, आपले डाव खेळतायत का, ही शंका मात्र अशा सगळ्या अजितदादांच्या निकटवर्तीयांना अस्वस्थ करायला पुरेशा आहेत, यात शंका नाही. अजूनही तिथे नेमकं मुख्यमंत्र्यांना भेटून या लोकांनी काय बोललेत, काय झालं, याची बाहेर खबर आलेली नाही. पण मला असं वाटतं की यात कुठलाही शब्द कोणाकडूनही साफ बोलला गेलेला नसला तरी अजितदादांच्या अपघाती मृत्यूपासून त्यांच्या अंत्यविधीचा सोहळा पार पाडला जाईपर्यंत सुप्रियाताईंचं जे वर्तन होतं, देहबोली होती, त्यांनी या लोकांना अस्वस्थ केलंय, याविषयी माझ्या मनात शंका नाही. बघू काय होतं ते. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.